नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यातील पावसासंदर्भात सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। कोणत्या ठिकाणी कशी परिस्थिती राहील सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला आता काल बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी 15 ते 20 मिनिटच पाऊस झाला, मात्र थेंबांची जाडी चांगली मोठी होती व पावसाच्या सरी देखील जोरदार पाहायला मिळत होत्या। काही ठिकाणी मुसळधार सरी पावसाच्या बरसलेल्या आहेत। त्यातली त्यात आज पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम पाऊस तर एकाच दुसऱ्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण की गरमीची लेवल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। वाऱ्यांचा प्रभाव काही ठिकाणी चांगला आहे। त्यातली त्यात सध्या स्थितीला उन्हाची तीव्रता व गरमी असल्यामुळे राज्यामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। तर आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता, आता कोकण किनारपट्टीला इकडे ढगांची स्थिती चांगली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे। तसेच इकडे सांगलीच्या भागाकडे देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व इकडे सोलापूरच्या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे। असं सोलापूर छत्रपती संभाजीनगर पर्यंत, तसेच बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिवच्या या भागामध्ये ढगाळलेली तीव्र अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। हलके मध्यम ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातली त्यात हलक्या सरी, मध्यम पावसाच्या सरी देणारे ढग आता हळूहळू कोकण किनारपट्टीला सक्रिय होतील। मुंबईच्या आसपास, नाशिकच्या काही भागामध्ये, सांगलीचा काही भाग असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणेच्या भागामध्ये असे ढग सक्रिय होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल व काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी हे आपल्याला पाहायला मिळतील। तशीच परिस्थिती इकडे आपल्याला जळगाव असेल, अकोला असेल या भागाकडे पाहायला मिळेल, मात्र सर्वदूर या ठिकाणी होणार नाहीये। तर स्थानिक वातावरणाची तीव्रता आज बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळणारा भाग आपण जर पाहायला गेलं तर इकडे रत्नागिरी असेल, राजपूर, कराड, इकडे कोल्हापूर, सांगली, जत, विटा, कराडच्या भागात चांगलं वातावरण तयार होईल। त्यातली त्यात विटा, सांगली, जतच्या भागात स्थानिक वातावरणाला आज पोषक वातावरण आहे, मात्र सर्वदूर पाऊस नाहीये हे लक्षात घ्या। स्थानिक वातावरण म्हणजेच मोजक्या ठिकाणी जिल्ह्यातील 10 ते 60% भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। 7 किंवा 10% भागात जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच जतच्या भागात देखील पाऊस राहील, तर विटाच्या 15 ते 20% भागामध्ये आज चांगल्या सरींची शक्यता आहे। हे वातावरण वडोज, सातारा, चिपळूणच्या भागात देखील राहील, मात्र तीव्रता याची कमी राहील। हलक्या मध्यम स्वरूपात या ठिकाणी पाऊस राहील। तसेच इकडे इंदापूर, पंढरपूर, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, जामखेड, केज, बीड, अहिल्यादेवीनगर, दौंड, पेठ, लातूर, परळी, अहमदपूर, माजलगाव, परभणीचा भाग असेल, जुन्नर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागाचा विचार केला तर या भागात देखील असंच वातावरण सक्रिय होईल। काही भागात मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्थानिक वातावरण आज देखील तयार होणार आहे। कालच्या सारखीच परिस्थिती आपल्याला वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, माजलगाव, बीड, केज, जामखेडच्या भागात पाहायला मिळू शकते। स्थानिक वातावरण या भागात देखील आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं। तसेच इकडे नाशिक, मालेगावचा भाग असेल, या पट्ट्यात देखील असं वातावरण सक्रिय होईल। तर नंदुरबार, जळगावपर्यंत हे वातावरण पाहायला मिळणार आहे। तरी बऱ्यापैकी उघडीप देखील पाहायला मिळणार आहे। पाऊस आहे म्हणजे सर्वदूर नाहीये। सर्वदूर पावसाच्या तारखा जर पाहायला गेलं तर आपण या चॅनलवरती देणारच आहोत व मागच्या 2 दिवसापूर्वी देखील त्याबाबतचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। रोजची रोज अपडेट पाहायचे असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करत जा, जेणेकरून नवीन अपडेट आली की लगेच तुम्हाला देखील कळत जाईल। तसेच अकोला, अमरावती, नागपूर, पुसद म्हणजे विदर्भात आज पूर्ण विदर्भात स्थानिक वातावरणाचे ढग 10 ते 15% क्षेत्रावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। विदर्भाच्या 10% 15% भागावर आज स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे। त्यातली त्या तिकडे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देणारा कमी दाब आपण जर पाहायला गेलं तर इकडे कोरबाचा भाग असेल, अमरकंटक, शहादोल या ठिकाणी आहे। अतिवृष्टी सदृश्य पाऊस या भागामध्ये आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। तर आता राज्यातील देखील पावसाचं प्रमाण हे 21 तारखेपासून वाढणार आहे। 21 ते 30 सप्टेंबर राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता आहे। त्याबाबतचे अपडेट आपण थोड्याच वेळात पुढील व्हिडिओ देणार आहोत। त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। धन्यवाद।